छान झाला ना मेहंदीचा कार्यक्रम. खरं तर गुरुजींनी सांगितलं ना 4 दिवसात मुहूर्त आहे लग्नाचा. एक क्षण असं वाटलं कसं जमणार आहे सगळं, पण नाही, आज मेहंदीचा कार्यक्रम झाल्यावर असं वाटतंय सगळं होईल नीट. अगं आणि ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली मुलगी आहे ना आनंदी, चुणचुणीत आहे. हो ग, पण आमची अजून भेटच झाली नाहीये. मग उद्या भेट तिला. काय नंतर लग्नाच्या गडबडीत भेटता येणार नाही. आता येत्या 2 दिवसात लग्न करून विश्वाच्या घरी जाणार का तू आणि आरव दोघे. करमणार नाही ग आम्हाला. आई, अगं मी तुझ्या भाच्याच्याच घरी जाणार आहे. एवढी काय सेंटी होतीयस तू? मग काय, अगं शेवटी काही झालं तरी लेकीचं सासर ते सासर. आणि सतत याची जाणीव होत राहणार ना. तू आरव दोघही आता इथे राहत नाही. आई अगं, मग तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तू ये की तिकडे. आणि तसंही ते तुझं माहेरच आहे. ही 1 मिनिट आई, अगं इतकी वर्ष तू माझी काळजी घेतलीस, माझे लाड केलेस, मला काय हवं नको ते बघितलंस, माझ्या आवडीचं सगळं काही मला खायला करून घातलंस. आणि आता जेव्हा तू माहेरपणाला येशील तेव्हा मी तुझे लाड करेन, तुला काय हवं नको ते बघेन, तुझी सगळी काळजी घेईन. मी, विश्वा आणि मामा आम्ही तिघेही मिळून छान माहेरपण करू तुझं. आरव सुद्धा त्या घरी जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. इतकी वर्ष तू माझ्या संसाराचं स्वप्न बघितलं होतंस आणि आता फायनली ते पूर्ण होत आहे. छान चौकोनी हॅप्पी फॅमिली असणार आहे आमची. तुम्ही दोघं सुखाने संसार कराल याची खात्री आहे मला. खूप खूप आशीर्वाद तुम्हा दोघांना. देव करो आणि कधीही तुमच्या सुखाला कुणाची दृष्ट न लागो. बाबांचा लग्नाला विरोध आहे हे लपून मी खूप मोठी चूक करतोय का? आत्या आणि जानूला सगळं कळेल तेव्हा मी पण जयंत सारखं त्यांना फसवलंय असं नाही ना वाटणार? जानू आणि आत्या किती आनंदाने लग्नानंतरची स्वप्न बघतायत, पण तसं काहीच घडलं नाही तर लग्न झाल्यावरही बाबांनी जानूला एक्सेप्ट केलं नाही तर सगळंच फार बदललंय यार. मी भावना केवढं बोलायची माझ्याशी, छान गप्पा मारायची, तिला काही टेन्शन आलं की लगेच माझ्या मिठीत यायची आणि सगळं टेन्शन तिचं दूर व्हायचं. आता सगळं बदललंय यार. फक्त भावनाच नाही तरी घर सुद्धा बदललंय. म्हणजे मी जायच्या आधी हे घर वेगळं होतं आणि आता हे घर वेगळंच आहे काहीतरी. घरातली माणसं, त्यांचं बोलणं वागणं, त्यांच्या सवयी आणि माणसं काय इकडच्या त्या वस्तूही बदलल्यात. त्यापूर्वी भावना माझी बायको होती, पण आता ती इतरांसाठी आधी मग माझ्यासाठी आहे. मला बोलायला पाहिजे तिच्याशी. मी माझ्या भावनाला असं हरवू नाही शकत. कसं झालंय? काय मस्त स्वयंपाक बनवते ना तुझी बायको. आता मला भरव. सॉरी बाबा. अरे बोलियस का तू? सॉरी वगैरे कशाला बोलतेस? हा बाबा, आय नो मी मोठी झालीये, पण तुझ्यासाठी कधीच मोठी नाही होणार. प्लीज, आय एम सॉरी. ए गुंड्या, अगं काय सॉरी वगैरे कशाला म्हणतेस? मी काय चिडलोय का तुझ्यावरती? याची बात नाही. काय म्हणतात तुमच्या त्या भाषेत आता? चिल घे जरा. तू मस्त पिकअप केलीस माझी लँग्वेज. ओके बस, आता मी निघते. खरंच मला खूप लेट होतंय. बाय बाय. आराम. तू काहीतरी विसरतेस. सॉरी सॉरी सॉरी, माय बॅड. हे पकड सिद्धू. आजी हो
अगं, वादळ आहे नुसतं. बाय. नीट जा. हो. सावकाश हा. आनंदी. बाय बाबा. बाय बाळा. आणि हो, वेळेत या घरी का तुला न्यायला येऊ मी? बाबा ते का चिलपिल, माझ्याकडे बाईक आहे सो मी येईन. आय विल मॅनेज, डोंट वरी. बाय बाय, मला लेट होतंय. सावकाश ग. भिंगरीच आहे नुसतं. अगं दूध नाही, तुम्ही थांबा, तुमचा हात भाजलाय. रमा, रमा, स्कूल बस आली. डबा भर. हे घे, हे घे लवकर डबा भर. घे. हो ना अगं. आजीला नमस्कार कर. हा हा. ते मी लावू का? थांब, मी करतो ते. मी लावते. चल जाताना बाबाला बाय कर. बाय कर लवकर. असू द्या. नमस्कार. उशीर होतोय. बाय कर, बाय कर, बाय कर. बाय. बाय बाय. चल 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 चल. रोजची धावपळ आहे. शांतपणे. हो हो. आजी स्कूल बस गेली. अरे बघितलं ना आई, तुला आत्ताच सांगते मी. आता आजपासून जर का तू रात्री वेळेत नाही झोपली आणि नाही उठलीस ना तर बघच तू. भावना, चल. भावना, एवढं कशाला तू स्ट्रेस घेतेस? मी आहे ना, एक काम करतो, मी सोडतो तिला. हो सिद्धिराज, तसं नाही, पण तिला सगळं वेळेत स्वतः आवरता आलं पाहिजे. आता रमा, आता टाइमपास नकोय मला. लवकर शाळेत तरी पोहोचूया वेळेवर. मी निघते. ऐक ना, मी काय म्हणतो, पावसाळ्या मी कारने सोडतो ना तिला पटकन. अगं कशी सोडणार आहे आता आई ती? सिद्धू, अरे ती कारनेच सोडते तिला. कार?